CISF भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। CISF ची भरती निघालेली आहे। 1161 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। CISF ला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सुद्धा म्हटले जाते। या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली जे CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। 1161 जागांसाठी ही भरती चालू आहे। फॉर्म भरणे जे आहे हे 5 मार्च पासून फॉर्म भरणे सुरू होत आहे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। आणि CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, सर्वात अगोदर यामध्ये ग्राउंड ठेवण्यात आला आहे पहिल्या गोष्टी, आणि दुसरी जे आहे यामध्ये जे आहे पासिंग सुद्धा खूप कमी या ठिकाणी पेपर मध्ये ठेवण्यात आले आहे। जे जनरल कॅटेगरी आहे त्याचबरोबर EWS कॅटेगरी आहे, तर या कॅटेगरीसाठी 100 पैकी पेपर मध्ये पासिंग हे 35% ठेवण्यात आले आहे। त्याचबरोबर SC ST OBC कॅटेगरीसाठी पासिंग हे 100 पैकी 33% पासिंग ठेवण्यात आली आहे या कॅटेगरीसाठी। आणि पेपर मध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या भरतीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। यामध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, ट्रेड टेस्ट यामध्ये कशा प्रकारे असणार आहे, असे सुद्धा बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर फॉर्म भरण्यापासून सिलेक्शन होण्यापर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या भरतीबद्दल देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात 1161 जागांसाठी ही भरती चालू आहे, ठीक आहे। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये जर आपण पाहिलं तर विविध प्रकारचे यामध्ये पद आहे। तर यामध्ये कॉन्स्टेबल कुकचं पद आहे, त्यामध्ये 493 जागा, कॉन्स्टेबल कॉबलरचा आहे यामध्ये 9 जागा, कॉन्स्टेबल टेलरचा आहे 23 जागा, कॉन्स्टेबल बार्बरचा आहे 199 जागा, कॉन्स्टेबल वायरमॅनचा 262 जागा आहे, कॉन्स्टेबल स्वीपरचा आहे यामध्ये 152 जागा आहे, कॉन्स्टेबल पेंटरच्या 2 जागा आहे, कॉन्स्टेबल कारपेंटरच्या 9 जागा आहे, त्याचबरोबर कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियनच्या 4 जागा, कॉन्स्टेबल माळीच्या 4 जागा, कॉन्स्टेबल वेल्डरच्या 1 जागा, कॉन्स्टेबल चार्ज मेकॅनिकलच्या 1 जागा, कॉन्स्टेबल मोटार पंप अटेंडंटच्या 2 जागा आहे। तर 1161 जागा यामध्ये टोटल आहे, ठीक आहे। तर 10वी पासवर आपल्याला कॉन्स्टेबल स्वीपर मध्ये सुद्धा फॉर्म भरता येते। आणि बाकीचे जे पद आहे तर बाकीच्या पदांमध्ये 10वी पास पाहिजे आणि ITI पाहिजे, ठीक आहे। तर तुम्ही फक्त 10वी पास आहे तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते या भरतीमध्ये, ठीक आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। SC ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 23 पर्यंत फॉर्म भरू शकता। फीचा जर विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी यामध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आली नाही आहे। तर तुम्ही जे पण विद्यार्थी SC ST कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की फी नाही आहे यामध्ये, ठीक आहे। आणि CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे, जे की सर्वात बेस्ट आहे। आणि CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल हे जे विद्यार्थी मित्रांनो एकदम शाही ड्युटी आहे, तुम्हाला माहितच आहे। तर एअरपोर्ट झालं, त्याचबरोबर जे मेट्रो रेल्वे स्टेशन झालं, लाल किल्ला झालं, अशा ठिकाणी जे ड्युट्या या ठिकाणी असते, ठीक आहे। तर यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं आपण CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे, ग्राउंड, ठीक आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, ट्रेड टेस्ट असणार आहे। आणि सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड असणार आहे, त्याच्याबरोबर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं ट्रेड टेस्ट असणार आहे। ट्रेड टेस्ट कसं असते ते सुद्धा पुढे सांगणार आहे। आणि ट्रेड टेस्ट झाल्यानंतर आपली लेखी परीक्षा असते, ठीक आहे। तर मी तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी प्रोसेस सांगून देतो CISF भरतीची। तर 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते। तुम्ही जनरल कॅटेगरीचे असाल, SC OBC कॅटेगरीचे असाल तर, महिला उमेदवार जर असाल तर 155 सेंटीमीटर उंची लागते। छाती 78 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, ठीक आहे। आणि ST कॅटेगरीसाठी जर पाहिलं, ST कॅटेगरीचे असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची लागते पुरुष उमेदवारांसाठी।
महिला उमेदवार असाल एसटी कॅटेगरीच्या 150 सेंटीमीटर उंची लागते यामध्ये, ठीक आहे। छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एवढे जे यामध्ये जे उंची लागते लक्षात ठेवा। त्यानंतर तुमचं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर ग्राउंड यामध्ये किती आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी जो इव्हेंट आहे तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि तुम्हाला 6.5 मिनिटाच्या अंदर 1600 मीटर रनिंग मारायची आहे, ठीक आहे। जे पण पुरुष उमेदवार CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या भरतीची 1600 मीटर रनिंग हे 6 मिनिट 30 सेकंडच्या अंदर या ठिकाणी येणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, पास असणार आहे। आणि ज्यांना जास्त टाइम लागला 6.5च्या वरचा टाइम लागला तर ते फेल केले जाणार आहे, अपात्र केले जाणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरतीमध्ये ग्राउंडचं महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंग तुम्हाला 4 मिनिटाच्या अंदर मारायचे आहे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग हे 4 मिनिटाच्या अंदर मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा टाइम 4 मिनिटाच्या वरता जाणार आहे त्या फेल केले जाणार आहे, अपात्र केले जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये तुमचं फिजिकल असणार आहे आणि फिजिकलला काही यामध्ये मार्क नाही, जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती निघते त्याला मार्क असते फिजिकलला, पण याला जे या फिजिकलला मार्क नाही, फक्त ते क्वालिफाईंग असते, ठीक आहे, ठीक आहे। आपल्याला त्या वेळेमध्ये आलो आपण तर आपण पास राहतो, ठीक आहे, टेन्शन नाही, ठीक आहे। त्यानंतर आपलं यामध्ये काय असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली असणार आहे ट्रेड टेस्ट। आता ट्रेड टेस्ट कशी असते, तर यामध्ये बरेच पद आहे, कुकचं सुद्धा पद आहे। तर यामध्ये ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर तुम्ही कुकचा फॉर्म भरला यामध्ये CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरतीमध्ये, तर यामध्ये काय असणार आहे की तुम्हाला जे कुकचा जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमची ट्रेड टेस्ट त्या ठिकाणी घेतले जाणार आहे आणि ट्रेड टेस्टमध्ये तुम्हाला जवळपास 4 ते 5 पदार्थ तिथं बनवून दाखवावं लागणार आहे, जसं पोळ्या झाला 2-3, त्याचबरोबर एखादी भाजी झाली, समजा कोणती मिक्स भाजी म्हणा कोणती, ते जे आपल्याला करायला लावणार आहे ते करावं लागणार आहे। किंवा आपल्याला जे या ठिकाणी जे शिरा सुद्धा बनवावं लागणार आहे, पोहे सुद्धा आपल्याला बनवावं लागणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर दाल तडका सुद्धा बनवावं लागणार आहे। जे पण ते असे 5 पदार्थ आपल्याला म्हणणार आहे की ह्या बनवा तर ते आपल्याला बनवावं लागते, याला ट्रेड टेस्ट म्हटलं जाते। तर महिला उमेदवारांसाठी सुद्धा हे चांगली भरती म्हटलं येणार आहे, कारण की महिला उमेदवारांना स्वयंपाक सुद्धा बऱ्यापैकी चांगला येतो आणि जास्त महिला उमेदवार फॉर्म भरत नाही अशा भरतीमध्ये, ठीक आहे। त्याचबरोबर पुरुष उमेदवारांना सुद्धा काय पुरुष उमेदवारांना येते स्वयंपाक, पण जवळपास 70 ते 80% मुलांना स्वयंपाक येत नाही, 80 ते 90% मुलांना स्वयंपाक बनवता येत नाही, लक्षात ठेवा, एवढे यामध्ये आहे। तर असे ट्रेड असते। आता तुम्ही जो पण या ठिकाणी फॉर्म भरला, बूट मेकरचा भरला तर त्याचा तुम्हाला काम करावं ते करून दाखवावं लागणार आहे। टेलरचा जर फॉर्म भरला तुम्ही तर ते तुम्हाला त्या ठिकाणी काम करून दाखवावं लागणार आहे त्याच्या रिलेटेड, तर याला ट्रेड टेस्ट जे म्हटलं जाते। सफाई कर्मचारीचा फॉर्म भरला तुम्हाला तिथं सफाई करून म्हणजे साफसफाई करून दाखवावं लागणार आहे, ठीक आहे। तर याला ट्रेड टेस्ट म्हटलं जाते। आणि ट्रेड टेस्ट झाल्यानंतर तुमची काय असणार आहे या भरतीमध्ये, तर तुमची असणार आहे यामध्ये लेखी परीक्षा। आता लेखी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे, तर 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि 100 मार्काचा पेपर असणार आहे ज्यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ठीक आहे। आणि 2 घंट्याचा टाइम तुम्हाला भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। 2 घंट्यामध्ये आपण पेपर जे चांगल्या पद्धतीने आपल्याला सोडवायला टाइम भेटते, ठीक आहे। तर अशा प्रकारे हा पेपर असणार आहे। यामध्ये शेवटचा जो पार्ट असणार ते हिंदी व्याकरण तुम्ही चूज करू शकणार किंवा इंग्रजी ग्रामर, जसं SSC GD मध्ये आपण चूज करतो तसं, ठीक आहे। तर अशा प्रकारे हा पेपर असणार आहे 100 मार्काचा। नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे, लक्षात ठेवा, मी तुम्हाला आता सांगून राहिलो, तुक्के मारून द्यायचे, आपल्याला 100 प्रश्नावर क्लिक करूनच यायचं आहे। तुम्हाला जे पण प्रश्न आले नाही त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला यावं लागणार आहे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही यामध्ये, ठीक आहे। तर आपले जे पण प्रश्न बरोबर असणार आहे ते मायनस या ठिकाणी होणार नाही, ठीक आहे। होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।